बातमी अकोल्यातून अकोला पश्चिम पोटनिवडणूक रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे आदेश दिलेत। अकोला पश्चिम पोटनिवडणूक ही रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकरवी देण्यात आलेले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे आदेश दिले। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे आदेश दिलेले आहेत। अकोला तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम। हितेश, अकोला पश्चिम पोटनिवडणूक रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयातर्फे देण्यात आलेले आहेत, अधिकची माहिती। नक्कीच अकोला पश्चिम मतदारसंघाची विधानसभा मतदारसंघाची जी पोटनिवडणुका होत्या त्या पोटनिवडणुका 26 एप्रिलला होणार होत्या। मात्र मुंबई खंडपीठातील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जी आज जी आहे ती अधिसूचना जी दिली होती ती रद्द करण्यात आलेली आहे। जी जी ह्या पोटनिवडणुका रद्द झालेल्या आहेत की यापुढे पण होणार आहेत? ते पुढे होणार आहेत। या निवडणुकीनंतर जे कोणी उमेदवार विजयी होणार होते ते जी त्यांना एका वर्षापेक्षा कमी कार्यकाळ काम करण्याकरता मिळणार होतं। त्या जी अनुषंगाने ही जे पोटनिवडणूक आहे ती रद्द करण्यात आली आहे। मात्र पुढे आता हे लोकसभा झाल्यावर मग परत होण्याची शक्यता आहे। जी जी धन्यवाद हितेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।